नमस्कार मंडळी, मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. गावाकडे असताना ना दिवसाची सुरुवात कोकिळाच्या छान आवाजानं व्हायची, पण आता इथं आल्यापासून कावळाच ओरडते. सुरुवात तर असा कावळ्याचा आवाज ऐकूनच होते. आणि सकाळी सकाळी जे कोवळवून असतं ना त्याच्यामध्ये हे घेऊन बसलेत राधाला. तसं सकाळी सकाळी सगळ्यात आधी हेच उठतात लवकर, कारण सकाळी सकाळी ऑफिसचा कॉल असतो त्यांचा. नाही, ह्यांच्या आधी पण ना राधा उठते. पहाटे 5 वाजल्यापासून राधा खेळत असते. आणि आपण झोपेतनं उठला आणि तिच्याकडे जसं डोकवलं ना तरी पण हसते ते आपल्याकडे बघून. आजकाल दिवसाची सुरुवात अशी गोड होत असते तिची. आणि सकाळी सकाळी मग कामालाच लागू वाटत नाही, असं वाटतं तिच्यासोबतच खेळत बसावं. सकाळी सकाळी हे राधाला घेऊन बसतात ना, तोपर्यंत मी पटकन आंघोळ करून घेते. त्याच्यानंतर आता चहा बंद करायचा प्रयत्न चालू आहे बरं का. त्यामुळे इथं जिरा आणि धण्याचं पाणी आणि मेथी आणि बडीशेपचं पाणी रात्रीच भिजायला घातलं होतं, तर ते पाणी फक्त गरम करून घ्यायचं होतं. आता हे बडीशेप आणि मेथ्या खातात त्यामुळे ते वेगळं पाणी गरम करते आणि हे वेगळं करते, पण पाणी एकत्रच करून पितो आम्ही. त्याच्यानंतर हे बदाम आणि काळ्या मनुका भिजायला घातलेत, तर त्या पण सकाळी सकाळी घेतो. आणि आत्ता कसं बाळ फिडिंगवर असल्यामुळे ना मला वजन कमी करून चालणार नाही किंवा डाएट पण करत शकत नाही मी आता. तर फक्त मी जे अनहेल्दी गोष्टी आहेत ना, म्हणजे पॅक फूड किंवा साखर मैदा हे बंद केले आणि नॉर्मल आपलं रुटीन चालू आहे. आणि आठवड्यातनं एकदा दोनदा तर चहा घेते. तसा प्रयत्न चालू आहे पूर्णच बंद करायचा, पण तसं काही पूर्ण बंद होईल असं वाटत नाही आत्ता सध्या तरी. आणि हे पाणी पिल्यामुळं ना पचन आपलं सुधारतं चांगलं. त्याच्यानंतर अंगातली उष्णता कमी होते. परत फिडिंगवर असाल तरी पण ते मेथ्या चांगलं असतं आपल्यासाठी. तर माझं ते जिरा पाणी थंड होते तोपर्यंत म्हणलं राधाला ते औषधं पाजून घ्यावी. सध्या काही नाही, राधाला गॅसवरचं कॅल्शियमचं आणि मल्टीव्हिटॅमिनचं औषध चालू आहे, म्हणजे ते डॉक्टर देतात सगळ्याच बाळांना देतात, तर तेच चालू आहे. औषध पिऊन आधी राधाला झोपवलं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला पुढच्या कामाला लागेल बरं. नाहीतर राधाला पण कळते आता चांगलं, खाली टाकली की ओरडायला चालू करते. आता ती झोपली, आता पाळण्यामध्ये टाकते आणि त्याच्यानंतर मी पुढच्या कामाला लागते. पाळण्यात टाकताना कधी कधी जागी होती, मग नंतर झोका हलवला की परत झोपून जाते. त्याच्यानंतर इथं मी माझं जिरा पाणी घेतलं आणि इथं आयुषला पण सकाळी सकाळी ना जे बदाम आणि मनुके होते ते पण दिले. आणि दुसरं त्यानं बिस्किट वगैरे काय मागू नये म्हणून म्हणलं सगळ्यात आधी त्याला आंबा चिरून द्यावा. असा पण त्याला आंबा आवडतो खूप. आणि मी सांगोला असताना ना आता ऑपरेशन झाल्यामुळे सारखं कोण ना कोण बघायला यायचं ना, त्यामुळे बिस्किटचे पुडे खारी टोस्ट सारखं असायचं. त्यामुळे आयुषनं ते भरपूर खाल्ले या उन्हाळ्या सुट्टीत ते पण. आणि फळं पण भरपूर खाल्लेत. पण आता मात्र मी ट्राय करते की हे बिस्किट वगैरे सगळं कंट्रोल करायचं त्याला आणि फळं शक्यतो द्यायची जास्त. त्याच्यानंतर मात्र यांनी आमच्यासाठी ओट्स बनवले होते. म्हणजे मी जेव्हा नव्हते ना, मी सांगोलमध्ये होते ना, तेव्हा हे एकदा दोनदा त्यांनी मेसवर खाल्लं असेल, पण ते काय चांगलं लागेना म्हणून ते घरीच ओट्स किनोवा किंवा भगर ते बनवायचे. आणि त्याच्यावरच त्यांनी 15 दिवसात 5 किलो वजन कमी केलं होतं. ते पण कसला त्रास नाही, एकदम एनर्जेटिक आणि एकदम हेल्दी वाटायचं त्यांना. असं नॉर्मली फ्रेश डाएट केल्यानंतर त्याचं विकनेस वाटते ना, तर असं काहीच नव्हतं. हे बाहेर खायचं नाही म्हणून ते घरी बनवत होते आणि वजन चांगलंच कमी झालं. आणि ओट्स बनवायला काही नाही, पाणी थोडंसं उकळून घेतलं आणि पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये ओट्स टाकले. आणि त्याच्यानंतर हे जे आहे ना ते जवसाचं पूड केली, म्हणजे जवस थोडेसे भाजलेत आणि मिक्सरमध्ये बारीक केलेत. ते 1 चमचा टाकतात, कारण जवसामध्ये आपल्याला पण माहिती आहे फायबर खूप असतात आणि केसांसाठी पण खूप चांगलं असतं जवस. वजन कमी करायसाठी पण चांगलं असतं, मग त्यामुळे 1 चमच्याभर त्यांनी त्यात टाकलं होतं. आणि नेहमी मला तिकडं असताना फोनवर सांगायचे आज ओट्स खाल्ले. मी आल्यावर कधी तर बनवून द्या, मला खाऊ दे तुमच्या हातचं, म्हणून आज त्यांनी बनवलं होतं. तसं मला हे भरपूर हेल्प करतात. आता सगळ्या गोष्टी माझ्यावर पिळून पडल्यात ना, त्यामुळे तसं ते मदत पण करतात भरपूर. आता आमच्या तिघांना पण वाढून घेतले, मग त्याच्यावर थोडंसं तूप घालतात ते. आणि आयुषला असं सपक खाणार नाही आणि मी गोड खाणार नाही, मग म्हणून आयुषच्या एकट्याच्या प्लेटमध्ये हा गुळ मिक्स केला आहे. आणि ओट्स गरम असल्यामुळे ना ते गुळ पण चांगलं मिक्स होते, एकदम खिरीसारखं लागतं. आता आमच्या तिघांचा नाश्ता तर तयार झाला आहे, नाश्ता करायला बसलो होतो. पण हे असू दे किंवा आयुष असू दे, बाळ जर थोडं जर हल्लेलं दिसलं की येता जाता पाळणा हलवून जातात. आयुष आवडलं का? आता यांनी बनवलेले ओट्स तसं मी पहिल्यांदाच खाल्ले होते, पण खूप छान झाले होते, एकदम सिंपल छान वाटत होतं. तोपर्यंत इकडे राधा आवाज देत होती पाळण्यातून.
लय मजा येते ग तुला. तुला आठवण येते आजी बाबाची आठवण येते तुला. कुणाची आठवण येते तुला. आरव दादाची येते, आस्था दीदीची येते, येते ना आठवण. पल्लवी मम्माची येते. हो रडू यायला लागले. आठवण येते. बर नाही आपण जाऊ. काय केशवम कृष्ण दामोदरम रामनारायणं जानकी वल्लभम अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम. आता हे गाणं म्हणलं ना राधा किती जर रडत असली ना लगेच शांत होते. म्हणून हे गाणं म्हणून मी आधी तिला झोपवलं, पाण्यामध्ये टाकलं. थोडी पाण्यात टाकताना कधी कधी जागी होते, त्यामुळे 2 मिनटं झोका द्यायला लागतो आणि मग नंतर ती झोपून जाते. तोपर्यंत म्हणले स्वयंपाकाला लागावं. आता जेव्हापासून राधा आली तेव्हापासून आईश थोडा मॅच्युअर झालाय. तो प्रयत्न करतोय, त्याची कामं तो स्वतः करेल. आणि आता आंघोळ तर त्याने स्वतःच केली होती. कपडे घालत होते पण त्याला शर्टचे बटन लावता येत नव्हते, तरी पण तो प्रयत्न करत होता. त्याच्यानंतर विंचरायचं, गन पावडर करायचा. गन पावडर म्हणजे राधाचाच पावडरचा डबा गन पावडर लावत असतो आयुष. तर शाळेत निघाले म्हणले परफ्यूम लावायलाच पाहिजे ना, कारण हे जसं जसं करतात ना आयुष सेम तसं सगळं करतो. इकडे तोपर्यंत ना मी गवारीची शेंग भाजून घेत होते, कारण आज गवारीची शेंगची भाजी बनवायची होती. जी गावाकडून आणली होती त्या दिवशी, नीट करूनच आणली होती. तर ती गवारीची शेंग बनवून घेतली. त्याच्यानंतर चपाती बनवल्या. अजून 2-3 चपाती राहिल्या होत्या तोपर्यंत राधा उठली, रडायला लागली. आधीपेक्षा ना माझं पण कामाचा स्पीड कमी झाला आहे. असं कंटिन्युअसली काम करायला दमल्यासारखं होतं आणि नेहमीप्रमाणे आईची लुडबुड मध्ये मध्ये चालूच होती. तिकडे आवाज द्यायला लागला. आता राधाला तर मी घेतलं, पण चपाती अर्धी तव्यात होती, त्यामुळे म्हटले तेवढी भाजून घ्यावी, म्हणून ती अर्धी भाजायला घेतली. तर मी बाळाला घेऊन बसले तोपर्यंत राहिलेल्या चपातीबरोबर आयुषला काहीतरी करायचं होतं, म्हणजे त्याला हेल्प करायची होती मला. आता ही त्याची हेल्प झाली. असले कशी निघते आयुषी ती चपाती जर उचलत पण नव्हती पोळपाटावरनं. आता गवारीची शेंग बनवली होती, आता त्याचा टिफिन भरून घेते, कारण तोपर्यंत शाळेचा टाइम होत आला होता. कधी कधी व्हॅन खाली येऊन हॉर्न वाजवते आणि आयुष अजून वरतीच असतो. भरून झालं. आधी मला टिफिन बॅगमध्ये ठेवायचं, तिथनं तयारी असायची. आता तो हे कामं ना स्वतः करतोय सगळी. आता राधाला सांगून आयुष निघालं स्कूलमध्ये. जायच्या आधी त्याची तिला पी देऊन मग जातोय आता. आणि त्याचे तिथे मित्र आले होते. आयुषची लेट जरा शाळा असती, तोपर्यंत त्याच्या मित्रांची शाळा सुटली होती. मग ते दोघं पण तिथे थांबले होते. तोपर्यंत तिथे मी पण बाय करून घेतली त्याला. आता तसं तर आयुषचे मित्र आत्ता आले शाळेतून आणि आता आयुष निघालाय शाळेमध्ये. आता त्याला तसं जावं वाटत नाही बरं का मित्र आल्यानंतर, पण आता काही ऑप्शन नाही, तो निघाला स्कूलला. आता तसं माझं चपाती आणि भाजी बनवून झाली होती. भात वरणासाठी मी कुकर लावला आणि किचन कट्टा आधी साफ करून घेतला. आणि यांचं पण ऑफिसचं काम सुरू झालं होतं. मग कधी कधी ना पाळण्याजवळच थांबतात ते माझी कामं होईपर्यंत, कारण राधा हल्ली तरी तिथंच बसून राधाला पाळणा हलवायला येते. आता हे तिथंच बसलेत म्हणून तोपर्यंत म्हणलं आधी कपडे धुवून टाकावेत. कपडे तसे मशीनलाच धुतोय, धुतलेली होती ती फक्त सुकवायची होती मला.
आणि आज जरा कपडे जास्त होती गावाकडून आल्यानंतर ना, जी खराब कपडे सगळीच मी रात्री बाजूला काढली होती. मग आता तीच फक्त धुवून टाकायची होती. ऊन पण कडक आहे, तासात 2 तासात लगेच वाळतात कपडे. तसं तर रोज सकाळी सकाळी आधी दुपटी धुवायचं काम असतं माझं, पण ती मी रात्रीच धुतली होती, त्यामुळे आज सकाळी काही दुपटी नाही धुतली. आता कपडे सुकवायला टाकून झालेत, तोपर्यंत म्हणलं झाडू मारावं. किचनमधला मी सकाळीच मारला होता, फक्त हॉलमधला झाडू मारायचा होता. मग तो पण पटपट झाडू मारून घेतला. तशी मला आहोंची खूप हेल्प होती माहिती का. बाळ रडायला लागली तर ते कधी कधी घेऊन बसतात माझी कामं होईपर्यंत, त्यामुळे जरा थोडं सोपं जाते मला आत्ता. आता आई स्कूलला गेला, स्वयंपाक वगैरे झालं, माझे कपडे पण झाले. राधाला आंघोळ घालायची, तेवढ्यात राधा उठली. आणि काम काही पटपट होते, म्हणजे आमच्या तिघा चौघांचंच असते जास्त नाही, पण सारखं राधा उठली की परत यायचं, घ्यायचं, मग राहिलेलं अर्ध काम करायचं असं होते. त्यामुळे जरा थकायला होते. त्यात आम्ही शेवटच्या फ्लोअरवर राहते, मग गरम पण खूप होते. आणि आता आत्या येतील 2-3 दिवसानं, पण थोडी धावपळ होते, पण मॅनेज करता येते बरं का. एकदा आपल्या अंगावर पडलं ना सगळं, आपण बरोबर शिकतोय सगळं करायला. आणि सपोर्टला कोण असेल तर आपण थोडं डिपेंड राहतो, पण नसलं तर आपल्याला सवय होऊन जाते. आता येतील आता 2-3 दिवसात, तेव्हा अजून थोडं इझी जाईल मला. आणि त्यात आता आता राधा उठले तर राधाला आंघोळ घालायची, तर तिची तयारी सगळी करायची, आवरायचं तिथं नट्टापट्टा करायचा मेहंदीचा. तर ही पण काम आहेत. परत गावावरून आल्यामुळे साफसफाई पण करायची. तर आता हाच ब्लॉग जर मी कंटिन्यू केला असता तर ब्लॉग खूप मोठा झाला असता. तर पुढच्या ब्लॉगमध्ये ते सगळं मी शेअर करेन तुमच्यासोबत. आणि बाकी आता जोपर्यंत आमचा जेवायचा टाइम होईल, आणि मला पण कसं होतं की टाइम टू टाइम जेवायला लागतं, नाही तर मला मूडची होत म्हणते ना, त्यामुळे जेवण मला टाइम टू टाइम करायला लागतं. तर आता बघू, पुढचा ब्लॉग नक्की शेअर करेन तुमच्यासोबत आता यापुढचा. आणि बाकी गावावर आल्यामुळे साफसफाई मला भरपूर करायची आज, पण रोज थोडं थोडं करायचं, कारण कंबर जास्त हे नाही होते, म्हणजे जास्त काम केलं तर कंबर थोडी दुखते, त्याच्यामुळे थोडं थोडं करायचं. बाकी आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.